हं. नमस्कार. मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्तनिवेदक विलास घारगावकर. आज लातूर शहरातील एका गंभीर अशा प्रश्नावर निवेदन करत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा पॅटर्न संपूर्ण देशभर गाजत असतानाच लातूरचं प्रत्येक कार्यवाही ही विकासाचं मूर्त रूप असते आणि अशा या ऐतिहासिक लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बाबासाहेब मनोहरे उत्कृष्टरित्या कार्यभार सांभाळून कार्य करत आहेत. परंतु गेली 3 महिने लातूर शहराला तांबड्या कलरचं किंवा पिवळ्या कलरचं पाणी, प्रदूषित पाणी पुरवलं जातंय आणि जनतेतून अनेक निवेदनं आयुक्तांना दिलेली आहेत. परंतु त्याच्यावर ठोस अशी भूमिका आयुक्तांची म्हणावी तेवढी घेताना दिसत नाही. मात्र रोगाचा प्रादुर्भाव जर पाण्यातून एकदा लातूरमध्ये पसरला तर त्या ठिकाणी एखाद्या रोगाची साथ आली काही अशी होईल आणि लातूरकरांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणून 3 महिने जर पाण्याचा रंग प्रदूषित दिसत असताना लातूरचे आयुक्त त्याच्यावर ठोस कार्यवाही करीत नसतील तर लातूरकरांच्या आरोग्याशी ते निश्चित खेळ करत आहेत की काय असं वाटतंय. म्हणून लातूरकरांच्या आरोग्याची काळजी घेऊन कर्तृत्ववान असलेले लातूर महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय बाबासाहेब मनोहरे यांनी ठोस भूमिका घ्यावी आणि लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच पाण्याच्या टाक्या असतील किंवा पाणी स्वच्छ करणारे पाणीगृह असतील या ठिकाणी आपण स्वतः जातीने जाऊन त्या ठिकाणी लक्ष द्यावं आणि पाणी शुद्धीकरणावर कठोर असं लक्ष करून जनतेच्या आरोग्याशी त्यांनी खेळू नये तर जनतेचं आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा. लातूर शहरामध्ये स्वच्छता अभियानात नवीन आता गुत्तेदार आलेला आहे आणि मग गुत्तेदार आल्यानंतर लातूरमध्ये स्वच्छता होईल असं वाटलं होतं. परंतु अजूनही लातूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. अजूनही बऱ्याच ठिकाणी दुर्गंधीचं रस्ते आहेत आणि म्हणून या दुर्गंधीतून लातूरकरांची मुक्तता व्हावी व कचऱ्याचे ढीग रस्त्यावरचे संपून स्वच्छ लातूर, सुंदर लातूर यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी पुढाकार घ्यावा. तसेच विलासराव देशमुख हे केंद्रीय अवजड मंत्री होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होते आणि अशा कर्तृत्ववान नेत्याने लातूर शहराची विद्युत लाईन हे अंडरग्राऊंड करण्यासाठी जवळजवळ 350 कोटीचा निधी लातूरच्या नगर परिषदेला दिला होता आणि तो निधी आत्ता कुठं आहे आणि कसा आहे नसेल असेल, परंतु विद्यमान आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या व्हिजनमधून लातूर जर खऱ्या अर्थानं हरित लातूर आणि सुंदर लातूर करायचं असेल तर पहिल्या प्रथम लातूरमधील जी विद्युत लाईन आहे, लातूरला जी विद्युत पुरवठा करणाऱ्या हे पोल आहेत, खांब आहेत, हे सर्व खांब काढून लातूरचं विद्युतीकरण हे अंडरग्राऊंड झालं पाहिजे, जमिनी खालून झालं पाहिजे. मग मात्र लातूर अतिशय अल्पावधीमध्ये सुंदर लातूर आणि हरित लातूर होईल. कारण लातूर ग्रीन वृक्ष टीम ही शहराला हिरवं करण्यासाठी अतिशय जीवापाड मेहनत घेत आहे आणि तनमन धनाने लातूर हरित लातूर दिसण्यासाठी प्रयत्न करत आहे. मग एवढं या मेहनतीवर जर पाणी फेरायचं असेल तर मला वाटते त्यासाठी जबाबदार केवळ आणि केवळ लातूर शहर महानगरपालिका आहे आणि लातूर शहर आमदार आहेत. कारण या दोघांनीही जर चांगल्या प्रकारे पुढाकार घेतला आणि लातूरचं विद्युतीकरण हे अंडरग्राऊंड केलं तर निश्चितच आपलं लातूर हरित लातूर आणि सुंदर लातूर होऊ शकतंय. सध्या जो ज्वलंत प्रश्न आहे की लातूरकरांना दुर्गंधीयुक्त पाणी, लातूरकरांना दूषित पाणी आणि लातूरकरांना घाण पाणी जे पाजण्याचा प्रयत्न होत आहे तर तो तात्काळ दुरुस्त करावा आणि लातूरकरांची तहान शुद्ध पाण्यावर भागवावी हे लातूरकरांच्या दृष्टीचं होईल. आणि सर्रास लातूर शहरामध्ये ही तक्रार आहे आणि ही ओरड आहे. म्हणून लातूरचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन लातूरला शुद्धीकरणाचं पाणी कशा रीतीने ताबडतोब मिळेल यासाठी प्रयत्न करावा असं उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं जाहीर
आव्हान आणि जनतेचा आवाज हा महानगरपालिकेपर्यंत पोहोचण्याचं आम्ही कार्य करत आहोत. म्हणून आयुक्तांना विनंती आहे की आपण लातूरकरांच्या हितासाठी स्वच्छ पाणी पुरवण्याचा प्रयत्न करावा. एवढंच या ठिकाणी वृत्तनिवेदन करून मी वृत्तनिवेदक विलास घारगावकर आणि कॅमेरामन प्राध्यापक प्रकाशजी अडसुळे यांच्या वतीनं निवेदन देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपल्या लोकप्रिय उज्ज्वल भारत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि लोकहिताचे नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन बातम्या किंवा आपल्या जाहिराती छोट्या मोठ्या आपल्या चॅनलला पाठवत चला. एवढं जाहीर आवाहन करून थांबतो. धन्यवाद.